नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी जाणार आहे एका महोत्सवाला भेट द्यायला। तो महोत्सव आहे कल्याण पूर्व येथील कोकण महोत्सव। हा महोत्सव माझ्यासाठी देखील खूप खास आहे, कारण मी देखील कोकणी आहे। दरवर्षी मी या महोत्सवाला भेट देत असतो, तसंच यावेळी देखील मी जाणार आहे। खूप लोक तिथे हा महोत्सव पाहण्यासाठी येत असतात, तिथला खाऊगल्लीचा आस्वाद घेतात, तिथले काही राईड्स आहेत ते एन्जॉय करतात, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात काही ते देखील बघतात, तसेच विविध मान्यवर सेलिब्रिटीज देखील या महोत्सवाला भेट देत असतात। तर ते आपण सगळं पाहण्याचा प्रयत्न करूया, तुम्हाला ते दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। हा महोत्सव आपण एक्सप्लोर करू। अजून काही पाहता येईल का तिथे, ते देखील आपण पाहू। तर मित्रांनो, मी आता आलो आहे कोकण महोत्सव। हा आहे कोकण महोत्सवाचा एक आणि या बाजूला छान असा देखावा करण्यात आला आहे। भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी। मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी। दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी। धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी। वारी नयवा पशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी। मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी। ना 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 आता आपण त्या गेटच्या आतमध्ये आलो आणि आतमध्ये देखील आपल्याला एक सुंदर देखावा दिसत आहे। शंकर पार्वती आणि आतमध्ये देखील भरपूर दुकानं आहेत। खाऊगल्ली Wazuya moga mandolin, Iago mandolin, wazuya moga mandolin, Iago mandolin, wazuya moga mandolin, Iago mandolin, wazuya moga mandolin.
आता आपल्यासोबत आहेत श्री सन्माननीय संदीप तांबे मामा. हे सर्व या कार्यक्रमाचे नियोजनही बघतात. तर ते आता आपल्याला या कार्यक्रमाविषयी कोकण महोत्सवाविषयी आपल्याला माहिती देतील. नमस्कार, मी संदीप बालचंद्र तांबे, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचा सचिव. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी मोरे यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम होत असतो. या कल्याणपूर्व विधानसभेच्या आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड ज्या या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष आहेत आणि या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा कोकण महोत्सव गेली 9 वर्ष कल्याणमध्ये होतो आहे. आपली कोकणी खाद्य संस्कृती, आपली कला संस्कृती ही मुंबईमध्ये सर्व लोकांना, विविध भाषांची लोक या मुंबईमध्ये राहत असतात, जातीपातीची लोक राहत असतात. त्या सर्वांपर्यंत आपल्या कोकणच्या खाद्य संस्कृतीचा, आपल्या कोकणातल्या स्वीकार मिळवायचा आणि आपल्या लोककलेचा प्रचार व्हावा या उद्देशाने गेली 9 वर्ष आम्ही हा कोकण महोत्सव या कल्याण नगरीमध्ये करत असतो. छोटेखानी प्रयत्न आमचा असतो की कोकण या छोट्याशा मैदानामध्ये सामावून घेण्याचा तो आमचा नेहमी प्रयत्न असतो. आणि आपण बघत असाल की ही जी कुटुंब गर्दी आहे ही कोकणवर असलेल्या प्रेमापोटी आहे. कोकणच्या कलेबद्दल लोकांमध्ये जी आस्था आहे, आपुलकी आहे आणि विशेष म्हणजे कोकणी खाद्यपदार्थ, कोकणी मासे, कोकणी कोंबडी वडे आणि त्याचबरोबर कोकणी सुखे मासे या सगळ्यांसाठी आवर्जून लोक येत असतात. आपल्या कोकणी मसाला घेण्यासाठी लोक येत असतात आणि हा महोत्सव अल्पावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेला आहे. अनेक मान्यवर मंडळी या कोकण महोत्सवाला भेट देतात. कोकणातील अनेक कलावंत त्या कोकण महोत्सवामध्ये भेट देतात. गेल्या 10 दिवसांमध्ये आपण दाखली नृत्य असेल, डबलबाडी संगीत भजन असेल, दशावतारी नाटक असतील आणि या सर्व माध्यमातून आपण लोककलेचा प्रचार आणि प्रसार करत असतो. मी या यूट्यूब ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, माझा भाचा रुपेश हा छोटासा प्रयत्न करतो आहे आपल्यापर्यंत कोकण महोत्सव पोहोचवण्याचा. मी आपल्या सर्वांना कोकण महोत्सव म्हणजे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचा सचिव म्हणून सर्वांना आवाहन करतो की येत्या 26 तारखेपर्यंत कल्याणपूर्व कोटे मैदान येथे आमचा कोकण महोत्सव सुरू आहे. आपण सर्वांनी या कोकण संस्कृती जवळून बघा, कोकणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्या, तेव्हा कोकण आपलाच असावा. राणी पाय वाटा ओढ देते अशी मना, कोकणाची माती हळवी गोड नाती, सौंदर्याचा तो खजिना, सागरी किनारा वाहे धुंदगार वारा, लाल परीचा तो असा प्रवास होणारा, आपलीच माणस बसा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. ती पाहायला तर मी कधी मध्ये बायला भेटायला असं ते माझा देवस्थान मी थारायचं आहे. पण राजानू तुम्ही सांगतात ताकद वाढवण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी, कोंब्याचा मांस खावचा लागता, ते तुम्ही ना तुम्ही भटा वामनाच्या जातीत जन्मात आता तुला नेमकं काय सिद्ध करायचं? मी कुणाच्या जातीत कुणाच्या जातीत जन्माला तुला काय नेमकं सिद्ध करायचं? शास्त्र कुठली 6 शास्त्र? 6 माका कळलं तर मी कोंबडी सुटी करीत राहिलं असतं. माझा उद्या होय आम्ही तुमका रात्री गावात जाऊ नाही सांगा ठेवतोय. याच्यानंतर एकच काय रुची पालट चवीत बदल. काय करताना अरण्याच्या ठिकाणी जायचं, अरण्याच्या ठिकाणी जाऊन शिकार साध्य करायचे. माझ्या कोकणाची साध घालता मका तुळस खणाची, बांगड चुकाल बड भारी, अन हरवलेलो बालपण असा.
होते नाळ अशी माती लाख मोलाची गहिवरे जीव असा दूर जाताना तळमळ होते आता निरोप घेताना आई भराडीची कृपा असा येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा लोणचं आहे ना? मित्रांनो लोणच्याचे प्रकार बघ कसे आहे. प्राइस काय? 100 रुपये का पाव किलो है. 100 रुपये का पाव किलो. कौन सा भी? ओके ओके. कोकणचा खाजा ते लेडीजचे बॅग्स पर्स गावकर मालवण. आम्ही जामचंडेकर देवगडचे. चला ना मस्त ना मस्त असं चालू दे. मालवणाक मग कधी जातास मालवणाक? होळी एक या उन्हाळ्यात वगैरे नाही सुट्टे? आंबा महोत्सव असतात. आंबा एप्रिल मे मध्ये. अच्छा मस्त आपला कार्यक्रम मस्त आहे. कोकण महोत्सव. चला धन्यवाद. तुमच्यावरचे स्किट जाम आवडत होता. सेम